नमस्कार, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता बातमी आहे किनवटच्या इस्लापूर येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गेल्या 2 दिवसापासून नेटवर्क बंद असल्याने मध्यवर्ती बँकेचा व्यवहार ठप्प झाला आहे। त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन नेटवर्क चालू करून देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे। पाहूया सविस्तर। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जाते। या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतून बहुतांश शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार होतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई, अनुदान रक्कम व इतर ठेवींची रक्कम या बँकेतून शेतकऱ्यांना दिली जाते। मात्र गेल्या 2 दिवसापासून किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नेटवर्क बंद असल्याने शेतकऱ्यांना या बँकेमध्ये गेल्या 2 दिवसापासून चक्रा माराव्या लागत असल्याने शेतकऱ्यांची मात्र चांगलीच हेळसाळ होत आहे। सदरील या बँकेचे नेटवर्क संदर्भात संबंधित विभागाने पाहणी करून नेटवर्क दुरुस्त करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे। इस्लापूर येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक भगवान सूर्यवंशी यांनी देखील गेल्या 2 दिवसापासून नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्या कारणाने शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंदर्भात रिन्यूअल करण्यासंदर्भात देखील मोठी अडचण निर्माण होत असून बंद असलेल्या नेटवर्कमुळे सध्याला बँकेचे सर्व व्यवहार ठप्प असल्याचे त्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। काल सकाळपासून नेट बंद आहे। परत आम्ही डाटामेट सेंटर आपलं नांदेडला आहे। आम्ही डाटामेट सेंटरच्या अधिकाऱ्याला वारंवार फोन करून त्यांनी काय सांगितलं, तुमच्या लोकलला कोणी इंजिनियर आहे का सॉफ्टवेअरचा? आम्ही सांगितलं मग आहे ते इथं त्यांना बोलून घेतलं इंजिनियरला आम्ही। मग त्यांनी 12:30 वाजल्यापासून तर जवळपास 4-4.5 पॉईंट प्रयत्न केला, सगळे केबल तपासणे, हे सगळं कम्प्युटर पाहणे, ते नेट काही सुरू झालं नाही बघा असं। वारंवार आम्ही अधिकाऱ्याच्या संपर्कात आहोत। त्यांचं म्हणणं असं आहे बहुतेक नेट येईल असं त्यांचं म्हणणं आहे। सध्याला बँकेचा व्यवहार काय आता सध्या ठप्पच आहे ना, नेट अभावी। इस्लापूर शाखा ही शाखा मोठी आहे। या शाखेचे 3 शाखा होत्या। जलधऱ्याला पण एक शाखा होती, एक शिवनीला शाखा होती। 2 शाखेचे विलिनीकरण करून या इस्लापूरला एक मोठी बँक झाली। या बँकेला जवळपास 50 ते 60 गावं या बँकेला अटॅच झाले आहेत आणि सर्व 50-60 गावांमध्ये 3 शाखा एकत्र आहेत। त्यामुळे तिन्ही शाखेचा सर्व शेतकरी या इस्लापूरला आपल्या दुष्काळाचे पैसे असतील, काही ठेवलेले पैसे, मक्याचे पैसे सर्व या बँकेमध्ये शेतकऱ्यांना मिळतात। परंतु 2 दिवसापासून नेट नसल्यामुळं दररोज या ठिकाणी शेतकरी आपली आता पेरणीचे दिवस आहेत, अडचणीचे दिवस आहेत, आज बाजारचा दिवस आहे, सर्व काही शेतकरी थकलेले आहेत। बँक वरी आहे, वरी चढायला प्रचंड कठीण आहे। अशा परिस्थितीमध्ये 2 दिवसापासून या बँकेला दररोज लोक हेलपाट्या मारत आहेत। परंतु आज 2 दिवसापासून या बँकेला नेट नाही म्हणून सांगल्यामुळं नेट वरी या, खाली या, वरी जा, खाली जा। आज बँकेचा बाजार आहे, काही लोकांकडे पैसे नाहीत, त्यामुळे प्रचंड या 50-60 गावातल्या शेतकऱ्याचे प्रचंड हेळसांड होत आहे। त्यासाठी हा नेटचा काय प्रॉब्लेम आहे, शासनानं त्वरित त्याची दखल घेतली पाहिजे आणि नेटमध्ये कायदेदृष्टीने तातडीनं नेट सुरू झालं पाहिजे आणि 2 दिवसामध्ये या शेतकऱ्याचे जे काही ठेवीचे पैसे आहेत, जे विम्याचे पैसे जमा झाले, दुष्काळाचे तातडीनं त्यांना वाटप झाले पाहिजे। जर वाटप नाही झाले तर आम्हाला सर्व शेतकऱ्याला रोडवर उतरायची पाळी येऊ नये अशी शासनानं तातडीनं दखल घेतली पाहिजे आणि नेटचं जे काही प्रॉब्लेम आहे ते तातडीनं मिटवला पाहिजे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची।